तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की हिंदू धर्मातील बहुतेक मोठे सण शुक्ल पक्षातच काय येतात? गुढीपाडवा, रामनवमी, नवरात्री, दसरा, दिवाळी यांसारखे महत्त्वाचे सण प्रामुख्याने शुक्ल पक्षात साजरे केले जातात. हे फक्त परंपरेमुळे नाही, तर यामागे हिंदू पंचांग, चंद्राची गती आणि निसर्गाशी जोडलेले खोल आध्यात्मिक कारण आहे. नमस्कार आणि देवांच्या गोष्टी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे तुम्हाला हिंदू धर्म, देवदेवतांच्या कथा, परंपरा, सण आणि आध्यात्मिक ज्ञानाबद्दल रोचक माहिती ऐकायला मिळेल. आज आपण जाणून घेणार आहोत की सगळे महत्त्वाचे सण शुक्ल पक्षामध्येच काय येतात. हिंदू कालगणना चंद्रावर आधारित आहे. सूर्याप्रमाणेच चंद्रालाही भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्व दिले गेले आहे, कारण चंद्राचा थेट परिणाम पृथ्वीवरील पाणी, वनस्पती, प्राणी आणि मानवाच्या मनावरही होतो असे मानले जाते. म्हणूनच हिंदू पंचांगातील प्रत्येक महिना 2 भागांत विभागलेला असतो: शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. शुक्ल पक्ष म्हणजे चंद्राची वाढणारी अवस्था. अमावस्येनंतर चंद्र पुन्हा दिसायला लागतो आणि दिवसेंदिवस वाढत जाऊन पौर्णिमेला पूर्ण गोल दिसतो. प्रतिपदा ते पौर्णिमा हा कालावधी शुक्ल पक्ष म्हणून ओळखला जातो. या काळात चंद्राचा प्रकाश वाढत जातो आणि त्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. भारतीय तत्त्वज्ञानानुसार चंद्राचा संबंध मनाशी जोडला जातो. संस्कृतमध्ये असे म्हटले जाते, चंद्रमाच मनसो जातः, म्हणजे चंद्र हा मनाचा अधिपती मानला जातो. त्यामुळे चंद्र वाढत असताना मन अधिक उत्साही, सकारात्मक आणि ग्रहणशील होते असे मानले जाते. याच कारणामुळे शुक्ल पक्ष हा नवीन सुरुवातींसाठी अत्यंत शुभ काळ मानला जातो. या काळात नवीन कामे सुरू करणे, धार्मिक विधी करणे, पूजा अर्चा करणे आणि उत्सव साजरे करणे अधिक शुभ मानले जाते. म्हणूनच अनेक मोठे सण शुक्ल पक्षात येतात. उदाहरणार्थ, गुढीपाडवा चैत्र शुक्ल प्रतिपदेला साजरा होतो. हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी घराबाहेर गुढी उभारली जाते, रंगोळी काढली जाते आणि नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने केली जाते. रामनवमी चैत्र शुक्ल नवमीला येते. या दिवशी भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. मंदिरांमध्ये विशेष पूजा केली जाते, रामायणाचे पठण केले जाते आणि भक्त मोठ्या भक्तिभावाने हा दिवस साजरा करतात. नवरात्री देखील आश्विन शुक्ल पक्षात साजरी केली जाते. या 9 दिवसांत देवी दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. अनेक ठिकाणी गरबा, दांडिया आणि देवीची आराधना केली जाते. या उत्सवाचा शेवट दसऱ्याने होतो. दसरा म्हणजे आश्विन शुक्ल दशमी. हा दिवस सत्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी भगवान रामाने रावणावर विजय मिळवला असे मानले जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी रावण दहन केले जाते. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक आहे. दिवाळीचा उत्सव अनेक दिवस चालतो आणि त्यातील लक्ष्मीपूजन कार्तिक शुक्ल पक्षात केले जाते. या दिवशी घरात दिवे लावले जातात, लक्ष्मीची पूजा केली जाते आणि समृद्धीची प्रार्थना केली जाते. या सर्व उदाहरणांवरून असे दिसून येते की चंद्र वाढत असताना आनंदाचे, उत्सवाचे आणि नवीन सुरुवातींचे सण साजरे केले जातात. आता प्रश्न येतो की कृष्ण पक्षाचे महत्त्व काय आहे? कृष्ण पक्ष म्हणजे चंद्राची घटणारी अवस्था. पौर्णिमेनंतर चंद्र हळूहळू कमी होत जातो आणि शेवटी अमावस्येला अदृश्य होतो. पौर्णिमा ते अमावस्या हा कालावधी कृष्ण पक्ष म्हणून ओळखला जातो. कृष्ण पक्ष हा मुख्यतः साधना, आत्मचिंतन आणि व्रतांसाठी योग्य मानला जातो. या काळात मन अधिक अंतर्मुख होते असे मानले जाते. त्यामुळे अनेक धार्मिक साधना, उपवास आणि आध्यात्मिक क्रिया या काळात केल्या जातात. या काळातही काही अत्यंत महत्त्वाचे सण येतात. उदाहरणार्थ, महाशिवरात्री हा अत्यंत पवित्र सण फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिवाची रात्रभर पूजा केली जाते. भक्त उपवास करतात आणि शिवलिंगावर जल व दूध अर्पण करतात. जन्माष्टमी हा भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव भाद्रपद कृष्ण अष्टमीला साजरा केला जातो. या दिवशी मध्यरात्री कृष्ण जन्म साजरा केला जातो. मंदिरांमध्ये कीर्तन आणि भजन केले जाते. पितृपक्ष हा आश्विन कृष्ण पक्षात येतो. या काळात आपल्या पितरांच्या स्मरणार्थ श्राद्ध आणि तर्पण केले जाते. असे मानले जाते की या काळात पितरांना स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. नरक चतुर्दशी किंवा काली चौदस हा सण कार्तिक कृष्ण चतुर्दशीला साजरा केला जातो. हा दिवाळीच्या आधीचा दिवस असतो आणि या दिवशी भगवान कृष्णाने नरकासुराचा वध केला असे मानले जाते.
याशिवाय प्रत्येक महिन्यात कृष्ण चतुर्दशीला मासिक शिवरात्री पाळली जाते. अनेक शिवभक्त या दिवशी उपवास करतात आणि भगवान शिवाची पूजा करतात. यावरून हे स्पष्ट होते की शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष दोन्हींचे स्वतःचे वेगळे आध्यात्मिक महत्त्व आहे. शुक्ल पक्ष हा वाढ, आनंद आणि उत्साहाचा काळ मानला जातो, तर कृष्ण पक्ष हा साधना, आत्मचिंतन आणि स्मरणाचा काळ मानला जातो. हिंदू धर्मातील सण आणि परंपरा या केवळ धार्मिक विधी नाहीत, तर त्या निसर्गाच्या चक्राशी आणि खगोलीय घटनांशी जोडलेल्या आहेत. आपल्या पूर्वजांनी चंद्राच्या वाढ आणि घटेचा अभ्यास करून त्यानुसार सण, व्रत आणि धार्मिक विधी ठरवले आहेत. म्हणूनच हिंदू संस्कृती ही निसर्गाशी समरस होऊन जगण्याची शिकवण देते. चंद्राच्या प्रत्येक अवस्थेला एक वेगळे आध्यात्मिक महत्त्व दिले गेले आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही गुढीपाडवा, रामनवमी, नवरात्री, दसरा किंवा दिवाळी साजरी कराल, तेव्हा लक्षात ठेवा की हे सण फक्त परंपरा नाहीत, तर ते चंद्र, निसर्ग आणि भारतीय ज्ञान परंपरेशी खोलवर जोडलेले आहेत. जर तुम्हाला अशाच प्रकारच्या रोचक धार्मिक कथा, परंपरा आणि ज्ञानाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल, तर देवांच्या गोष्टी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर देखील करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्री गुरुदेव दत्त.